करेक्ट. कम्युटेटिव्ह लॉ, सिक्वेन्सने सांगता का मला सिक्वेन्सनी? कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटेड लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंटरी लॉ, डिमॉर्गन्स लॉ, कंडिशनल लॉ. अरे वा. कॉम्पिटेटिव्ह लॉ, त्यानंतर कोणता होता? असोसिएटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ. गुड. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह होता. बरोबर. एकच मिनिट, मी थोडं ॲडजस्ट करतो याला. हां, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होता. नंबर 4 आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ होता. गुड. नंबर 5 कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. नंबर 6 डिमॉर्गन्स लॉ, डी डिमॉर्गन्स लॉ, मॉर्गन्स लॉ. नंबर 6 झाला डी मॉर्गन्स. हां, नंबर 7 कंडिशनल लॉ, कंडिशनल लॉ. नंबर 8 आयडेम्पोटेंट लॉ, आयडेम्पोटेंट लॉ. बरोबर. Idempotent law. आयडेम्पोटेंट लॉ. आणि नंबर 9 ऍब्सॉर्प्शनल लॉ, ॲब्स्ट्रॅक्शन, ॲब्सॉर्प्शन लॉ. Law. बरोबर. हे 9 लॉ आपण स्टडी केले होते. ह्या लॉवरती काल आपण म्हणजे लास्ट लेक्चरला आपण काही क्वेश्चन्स पण सॉल्व केले. ओके. आता ह्या चॅप्टरमधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आपल्याला स्टडी करायचा आहे बघा आज, तो आहे म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक. ओके. आणि आपल्या सिलेबसमध्ये एक ॲप्लिकेशन आहे, ते म्हणजे स्विचिंग सर्किट आहे. खूप सिम्पल आहे टॉपिक. ठीक आहे. सो जे न्यू जॉईन होत आहेत बघा आजपासून, सो त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपल्या यूट्यूबच्या लिंकवरती जा. मी आपल्या ग्रुपवरती यूट्यूबची लिंक टाकलेली आहे. ठीक आहे. आणि त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली आपले जुने व्हिडिओ वगैरे बघू शकता. ओके ना? ओके. सो आणि काही डाऊट आले तर आपण इथं आहेच आहे की नाही. सो गिव्ह द टायटल, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. टू स्विचिंग सर्किट्स. आपण स्विचिंग सर्किटसाठी आता स्टडी करणार आहेत. आता याच्यामध्ये काही नोटेशन्स वगैरे मी वापरतोय, तेवढे फक्त लक्षात ठेवायचे, आपल्याला जास्त डिफिकल्ट नाही. ओके. आता हे बघा, फर्स्ट बघा स्विचेस. आता स्विचेस समजा आपण 3 स्विचेस असतील असं आपण कन्सिडर करूया. स्विचेसचं नोटेशन असणार आहे समजा S1, S2 आणि S3. ओके. जर 3 असतील तर, नंबर ऑफ असतील तर आपण पुढे ते नोटेशन वापरणारच आहेत. ओके. पण मॅक्सिमम तुम्हाला क्वेश्चन्स किती स्विचेसवरती येतात तर 3 स्विचेसवरती. आता या स्विचेसला नोटेशन, ओके, याला मला स्टेटमेंटमध्ये कन्सिडर करायचं आहे बघा. स्टेटमेंटमध्ये याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. मग स्विच S1 जो असेल, S1ला आपण डिनोट करणार आहे P ने. ओके. स्विच S2ला मी डिनोट करणार आहे Q ने. आणि स्विच S3ला मी डिनोट कशाने करणार आहे, R ने. ओके. समजा S1, S2, S3 हे जर असं आलं तर ते मी P, Q आणि R दाखवणार आहे. आता इम्पॉर्टंटली समजा तुम्हाला असं दिलं आहे बघा, सपोज कन्सिडर करा S1 डॅश, नेक्स्ट S2 डॅश आणि नेक्स्ट S3 डॅश. ओके. आता पहिले जे 3 स्विचेस मी कन्सिडर केले, ज्याच्यामध्ये फक्त मी काय लिहिलं, S1, S2, S3 असं जे लिहिलं आहे. ओके. S1, S2, S3 यांचा मिनिंग असतो स्विचेस आर क्लोज. क्लोज म्हणजे काय, स्विच ऑन आहे. हे कळतं ना सगळ्यांना. S1, S2 आणि S3 याचा मिनिंग आहे स्विच आर ऑन. या बाजूला लिहितो मी त्याचा मिनिंग, इकडं जागा थोडी कमी राहील. हे S1, S2 आणि S3 यांचा मिनिंग असतो स्विचेस आर क्लोज. म्हणजेच काय, स्विच ऑन आहे. ऑन ऑन म्हटल्यावरती करंट फ्लो होईल. ओके. आणि S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश, ओके, यांचा मिनिंग असतो स्विचेस आर ओपन. स्विचेस आर ओपन. ओपन म्हणजे काय, ते काय आहेत, ऑफ आहेत. ओके. सो लक्षात ठेवा, फक्त S1, S2, S3 आलं तर स्विचेस आर ऑन. S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश आलं तर स्विचेस आर ऑफ. ओके. मग याचं नोटेशन कसं करणार तुम्ही,
जसं आपण S1 ला P, S2 ला Q आणि S3 ला काय दाखवलं, R दाखवलं. सिमिलरली S1 डॅशला काय दाखवायचं, निगेशन ऑफ P. नोटेशन वापरायचे हे. S2 डॅशला आपण काय नोटेशन वापरणार आहे, निगेशन ऑफ Q. आणि S3 डॅशला आपण नोटेशन काय वापरणार आहे, निगेशन ऑफ R. ओके, सो कळलं. फक्त S1, S2, S3 आलं तर स्विचेस आर ऑन, आणि S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश आलं तर स्विचेस आर ऑफ. ओके, नंतर दाखवणार आपण नोटेशन निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q आणि निगेशन ऑफ R. या नोटेशनने आपण याला रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. आता दोन टाईपचे स्विचिंग सर्किट आपल्याला सिलेबसमध्ये आहे, किंवा दोन टाईपचे ते जनरली असतात. सो पहिलं इथं लिहितो मी, टाइप्स ऑफ स्विचिंग सर्किट. टाइप्स ऑफ स्विचिंग सर्किट्स. सो पहिला टाइप आहे स्विचेस आर इन सिरीज. ठीक आहे, स्विचेस कसे आहे आता सिरीज मध्ये आहे. मी एक डायग्राम इथं ड्रॉ करतो. समजा इथे एक स्विच मी ड्रॉ करून राहिलो. त्यानंतर इथे एक स्विच आहे. इथे एखादी बॅटरी जॉईन केलेली असेल. कम्प्लीट सर्किटची गरज नसती आपल्याला, फक्त आता फर्स्ट आपण बघतोय त्यामुळे मी कम्प्लीट सर्किट ड्रॉ करतो. समजा आणि इथे एखादा लॅम्प जॉईन केलेला आहे सपोज. ठीक आहे, here is any lamp 1. आता यामध्ये काय, आता इथून पुढे मी डायग्राम जे ड्रॉ करणार आहे ना, डायग्राम फक्त आपल्याला इम्पॉर्टंट कोणतं आहे, जिथं तुम्ही स्विचेस दाखवतायत बघा, एवढी डायग्राम फक्त आपल्याला इम्पॉर्टंट असते. हां, एक्झामला ड्रॉ करताना अशीच ड्रॉ करायची जशी मी केली आता. बट आपण जे काय प्रॅक्टिस करणार आहे बघा प्रॉब्लेम, ते आपण एवढी जी मी इथं मार्क केली तेवढी डायग्राम आपण ड्रॉ करू. समजा आता जर स्विचेस आर इन सिरीज आहे. समजा ह्या स्विचला मी नाव दिलं S1. ठीक आहे, मी पेनचा कलर चेंज करतो, एकच मिनटं. इथं मी याला S1 नाव दिलं, इथं मी याला S2 नाव दिलं. ठीक आहे. आता स्विचेस जर सिरीजमध्ये जर असतील, आता आपल्याला माहिती आहे बघा, S1 ला मी काय नोटेशन म्हणजे S1 स्विचसाठी मी स्टेटमेंट काय वापरणार आहे, P. S2 साठी मी स्टेटमेंट काय वापरणार आहे, Q. ओके, आणि स्विचेस ज्यावेळेस सिरीजमध्ये असतात, सिरीजचा मिनिंग लक्षात ठेवा, यांच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्ह जॉईन करायचा आहे अँड. कोणता कनेक्टिव्ह जॉईन करायचा आहे, अँड. म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, हे झालं बघा सर्किट डायग्राम. आता मला काय लिहायचं आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल सांगा. S1 ला आपण कशाने डिनोट करतोय, यस एनीवन, पीने, बरोबर. आणि स्विचेस आर इन सिरीज म्हणजे कोणतं कनेक्टिव्ह वापरायचं आहे मला, अँड कनेक्टिव्ह वापरायचं आहे. अँडचं नोटेशन काय, इन्व्हर्टेड व्ही, बरोबर. आणि S2 आपण कशाने दाखवतोय, क्यू ने. ओके, सो हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. कळलंय. ज्यावेळेस स्विचेस सिरीजमध्ये असतील, स्विचेस सिरीजमध्ये म्हणजे तुम्ही त्याला कशाने जॉईन करायचंय, अँडने जॉईन करायचंय. समजलं पहिलं. आता मला रफली म्हणजे फास्ट सांगा आता पुढचं. मी इथं एक स्विच ड्रॉ करतो एक फास्टमध्ये, याचं तुम्ही मला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सांगा काय येईल. समजा हे 3 स्विचेस आहेत. पहिलं आहे समजा S1, दुसरा आहे S1 डॅश, तिसरा आहे S2 डॅश. येस एनीवन, याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगा मला. तीन स्विचेस आहे, S1 डॅश, S2 डॅश. यस, सिम्बॉलिक फॉर्म. आदित्य, अंजली, स्नेहा, साक्षी, हर्षल. P and negation of P and negation of Q. हां, सोपं आहे बघा. आपल्याला फक्त काय करायचं आहे, S1 बघा इथं मी तुम्हाला स्टेटमेंट दिलेत, हे चेंज करणार नाही आपण पुढे नोटेशन. S1 साठी मी Pच वापरणार आहे, S2 साठी Q, S3 साठी R. आणि S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश जर आलं तर निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ R रिस्पेक्टिव्हली आपल्याला यूज करायचे आहेत. बरोबर. हे बघा 1 बाय 1 जायचं. इथं पहिल्यांदा तुम्हाला काय दिलंय, सगळ्यात अगोदर दिलाय S1. S1चं नोटेशन काय असतं, P. बरोबर.
सिरीज मध्ये बघा, आपण सिरीज मध्ये म्हणजे कसं एका लाईन मध्ये येते, बरोबर, एका लाईन मध्ये. सो अँड S1 डॅश आला रे, S1 डॅशला कसं दाखवायचं, निगेशन ऑफ, Negation of P. बरोबर. परत सिरीज मध्ये पुढचा स्विच कोणता आहे, S2 डॅश. परत इथं काय येईल, अँड. आणि सांगा रे आता S2 डॅश साठी काय वापरायचं आहे, Negation of Q. निगेशन ऑफ क्यू. झालं P अँड निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ क्यू, हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. ओके, समजलं सगळ्यांना. व्हेन द स्विचेस आर इन सिरीज, 2 ते 3 टाईपचे क्वेश्चन आहे बघा. 4 मार्काचा क्वेश्चन एकदम सोपा असतो याच्यावरती. आणि सर सेकंड, परत सांगा ना समजलं. ओके, हे बघा. आता स्विचेस आर इन सिरीज आहे. आपण पहिलं सिरीज साठी आपण स्टडी करणार आहे, बरोबर. सिरीज मध्ये म्हणजे काय बघा, ते एका लाईन मध्ये आहेत. म्हणजे एकाच वायर मध्ये समजा एक लाईन, एक वायर आहे आपल्याकडे, त्या वायर मध्ये आपण 2 स्विचेस केलेले तिथं सिरीज मध्ये असणे. सो डायग्राम मध्ये ड्रॉ करताना आपण त्याला कसं ड्रॉ करतो, की एका लाईन मध्ये ड्रॉ करतोय. सो फर्स्ट एक्झाम्पल घेताना मी 2 स्विचेस घेतले, एक S1 आहे, दुसरा S2 आहे, बरोबर. हे 2 स्विचेस माझे सिरीज मध्ये आहे. मग आपण नोटेशन काय वापरणार आहे त्याला, हे बघा, इथं मी नोटेशन साठी अगोदरच तुम्हाला एक टेबल तयार करून दिला. स्विचेस S1, S2, S3. S1 असेल तर P वापरायचा आहे, S2 असेल तर Q, S3 असेल तर काय वापरायचं आहे, इथं R वापरायचा आहे. S1, S2, S3 यांचा मिनिंग असतो स्विचेस ऑन आहेत, म्हणजे करंट फ्लो होतोय. आणि त्याच्या ऐवजी जर S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश असं जर तुम्हाला स्विचेस मध्ये दिलेलं असेल, मग त्याच्यासाठी नोटेशन तुम्हाला काय वापरायचे, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ R. याचा मिनिंग असतो स्विचेस काय आहेत, ऑफ आहेत. ओके. आणि ज्यावेळेस स्विचेस तुमचे सिरीज मध्ये आहेत, त्यावेळेस तुमचा जो कनेक्टिव्ह असतो तो काय असतो, अँड. अँडचं सिम्बॉल काय असतं, इन्व्हर्टेड व्ही, बरोबर. मग आता हे बघा रे, S1 च्या जागेवरती मी काय वापरला, S1चं नोटेशन P. ओके, सिरीज मध्ये आहे म्हणून काय आलं बघा, इथं P आला सिरीज मध्ये म्हणून काय आला पुढं, अँड. आणि S2चं नोटेशन काय, S2चं नोटेशन आहे Q. कळलंय. तसंच आता इथं मी 3 स्विचेस सिरीज मध्ये लावलेत बघा, S1 डॅश आणि S2 डॅश. S1चं नोटेशन काय आलं, P. सिरीज मध्ये असल्यावरती अँड वापरायचं आहे. S1 डॅशचं नोटेशन काय, S1चं P आहे, मग S1 डॅश काय असतो, निगेशन ऑफ P, बरोबर. परत सिरीज मध्ये अँड. आणि S2 डॅश काय लिहितं, निगेशन ऑफ Q येईल. ओके, कळलंय का. नोटेशन वापरले फक्त मी. यस, कोणी विचारलं तुम्हाला क्वेश्चन, मी. हर्षल. ओके, समजलं ना मग हर्षल आता. हो सर. ओके, वरती नोटेशन मी लिहून दिलेलं आहे, त्या नोटेशन नुसारच आपण इथं सिम्बॉलिक फॉर्म तयार करतोय त्यांचा. ओके. हो. आता दुसरा टाईप आहे आपला याच्यामध्ये, स्विचेस आर इन पॅरलल. स्विचेस आर इन पॅरलल. ओके, आता इथे स्विचेस कसे असणार आहे पॅरलल मध्ये. सो त्याची डायग्राम अशी इथे आहे, बघून घ्या व्यवस्थित. पॅरलल म्हणजे इथं काय करतो आपण, 2 सेपरेट आता वायरिंग केली. समजा इथं एक स्विच बसवलाय, इथं एक स्विच बसवलाय, ठीक आहे. मग पुढे पुन्हा ही वायर खाली बॅटरीला जॉईन होईल, ठीक आहे ना. समजा इथं बॅटरी ड्रॉ करू आपण. हो. इथं असेल समजा लॅम्प, आणि झाली कंप्लीट डायग्राम सपोज तुमची, ठीक आहे. एवढी समजा. आता याला मी नाव देतो, या स्विचला नाव दिलं मी S2, या स्विचला नाव दिलं मी S3. स्विचेस ज्यावेळेस पॅरलल असतील, सो लक्षात ठेवा, पॅरलल जर असतील तर तुम्हाला काय कनेक्टिव्ह वापरायचं आहे, कनेक्टिव्ह वापरायचा आहे ऑर. 2च कनेक्टिव्ह याच्यामध्ये येणार आहे बघा, एक अँड आणि दुसरा ऑर. ओके. सो मला याचा आता काय लिहायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. समजलं का रे. आता 2 डायग्राम मधला डिफरन्स काय आला तुम्हाला.
सिरीज म्हणजे एका लाईन मध्ये स्विचेस आहेत. दिसतंय का तुम्हाला? हे झालं सिरीजचं एक्झाम्पल. आणि पॅरललचा मिनिंग काय आहे? दोन सेपरेट वायरिंग केली बघा, इथं एक वायर, इथं एक वायर, बरोबर ना? सो इथं दोन सेपरेट ठिकाणी तुम्ही स्विचेस बसवलेत. इथं एक स्विच आहे, इथं एक स्विच आहे. डायग्राम बघून तुम्हाला दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे बघा, स्विचेस सिरीज मध्ये का पॅरलल मध्ये आहे. कळतंय डायग्राम मधला डिफरन्स? ओके. आता मला इथं लिहायचं आहे यांचा सिम्बॉलिक फॉर्म. प्लीज एनीवन. P or Q. P or Q. S2 साठी काय वापरतो आपण? Q. Q दोघं or पॅरलल R. पॅरलल, बरोबर. पॅरलल साठी नोटेशन काय असतं? V Or म्हणजे ऑर. आणि S3 आहे, S3 साठी काय येईल? R. R. झालं Q or R. करेक्ट, गुड. असं राहते. अजून एक डायग्राम ड्रॉ करतो, मला सांगायचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल. इथं एक स्विच आहे, इथं एक स्विच आहे, आणि हिअर इज अनदर स्विच. ओके, 3 स्विच आहेत. समजा पहिल्या स्विचचं नाव आहे S1 डॅश, दुसरा आहे S2, तिसरा आहे S3 डॅश. सो प्लीज एनीवन, सिम्बॉलिक फॉर्म. negation of P or Negation or or Q. P Q. or Q. Q. Q or negation of R. Negation of. negation of R. ओके. आता मी प्रत्येकाला विचारतोय बघा, समजलंय का? ठीक आहे. यस, जे प्रेझेंट आहेत. आदित्य समजलं का रे? हो. ओके. अंजली, काय आपला प्रॉब्लेम? हो सर. ओके हो सर. ओके. स्नेहा. हो सर. Yes. ओके. साक्षी. ओके, साक्षीला समजलं, साक्षीने आन्सरच दिला डायरेक्ट. हर्षल. हो सर. ओके. जयद. जयद समझा क्या? ओके, जयद ने लाइक कर दिया. ओके. प्रतीक्षा. हो सर. ओके. मसीरा. Yes sir. ओके. काळे, प्रसाद काळे. ओके, लाइक केलं. ठीक आहे. डांगट. डांगट समजले? ओके. सई. ओके. खोसे. येस सर. तुमचं नाव विसरलो बघा मी परत. काय सांगितलं होतं नाव? चैताली ना? हो. हो, येस येस, चैताली, बरोबर. स्नेहल. हो सर. ओके. साक्षी. Yes sir. श्रुतिका. येस सर. ओके. साक्षी आणि श्रुतिकाला मी सकाळीच भेटलो बघा, आज सकाळी क्लासवरती आले होते दोघी पण. ओके. साक्षी. साक्षी साबळे. येस सर. ओके. सिद्धी. Yes sir. ओके. वर्षा घुले. ओके, लाईक केलं. वर्षा, तुमचं नाव वर्षाच आहे का मग? ओके, लाईक केलं परत, म्हणजे वर्षाच ना. सो एवढ्या कन्सेप्ट मी तुम्हाला जे सांगितल्या बघा स्विचिंग सर्किटमध्ये, एवढं आपल्याला अप्लाय करायचं. आणि 2 ते 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते आपल्याला याच्यावरती सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, राईट डाऊन टू क्वेश्चन नाव. क्वेश्चन: एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स. Express the following circuits in the symbolic form, and write the input output table. टेबल. हां, एक सांगायचं राहिलं बघा, इनपुट आउटपुट टेबल. आतापर्यंत आपण ट्रूथ व्हॅल्यू मध्ये ट्रू आणि फॉल्स दाखवलं. ठीक आहे. आता स्विचिंग सर्किट मध्ये ज्या तुमच्या ट्रूथ व्हॅल्यू असतील, इथं मी मार्क करतो, इथं लिहून देतो तुम्हाला.
स्विचिंग सर्किटमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला वापरायच्या आहेत ना त्या काय असतील आता 1 आणि 0. 1 म्हणजे काय करंट फ्लो होतोय. ओके, करंट विल फ्लो. आणि 0 म्हणजे काय करंट डज नॉट फ्लो. इथं करंट फ्लो होणार नाही. किंवा करंटच्या याच्यामध्ये लिहूसर आपण काय करू स्विचच्या फॉर्ममध्ये लिहू याला. Just wait हा. म्हणजे 1 म्हणजे डायरेक्ट तुमचं काय असेल ऑन असेल. समजा ऑन साठी आपण 1 वापरणार, ऑफ साठी हे झालं. ठीक आहे, ऑन ऑफ. जसं ट्रू फॉल्स होतं ना सेम इथं ऑन ऑफ राहील 1 0. सो ट्रूथ टेबलसाठी आपण ट्रूच्या जागेवरती 1 वापरणार आहे आणि फॉल्सच्या जागेवरती आपण काय वापरणार आहे 0 वापरणार आहे. ठीक आहे, ओके. कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे रे, बाकीच्यांना डिस्टर्ब होत आहे. येस प्लीज, फक्त बोलायच्या टायमाला मायक्रोफोन ऑन करत चला, अदरवाईज नाही केलं तरी चालेल हा. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम. रफ ओढायचे डायरेक्टली हा स्विचेस. असं दिलंय बघा आणि खाली इकडं मग बॅटरी आणि लॅम्प आहे का नाही. S1 S2 आणि S3. सगळ्यात अगोदर कसं लिहायचं याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ केली, रफ ओढायची. ठीक आहे, काय पट्टी पेन्सिल वापरायची गरज नाही आता. इथं पेपरला मग आपण फुल सजावट करून लिहू आहे का नाही. हां, सिम्बॉलिक फॉर्म हे बघा रे, 3 स्विचेस आले याच्यामध्ये, आले का. S1 S2 P or Q or R. P or Q or R. हे बघा S1 S2 आणि S3 हे दोघं तर सिरीज मध्ये आहे. बट S1 हा S2 आणि S3 सोबत कसा आहे पॅरलल मध्ये आहे. ओके, S1 चं नोटेशन काय बोला P. P. मग इथं काय पुढं ऑर येईल बरोबर R. का? इथं ब्रॅकेट टाका कारण आता 2 स्विचेस Q and R. Q and R. 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 ओके, झालं हे. आता आपल्याला याचा काय तयार करायचं आहे ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ओके, आता ह्या पेजवरती आपल्याला तयार करायचं आहे ट्रूथ टेबल. ओके, सो स्टार्ट कसं करणार रे. अगोदर काय लिहायचं आहे तुम्हाला P चा कॉलम येईल अगोदर बरोबर. नेक्स्ट Q चा कॉलम येईल पुढं P and Q. कॉलम. 3 स्टेटमेंट आहे ना आपल्याकडं. त्यानंतर ब्रॅकेट घ्यायचं बघा. ब्रॅकेट काय इथं Q and R. सो ब्रॅकेट लिहिला मी इथं आणि फायनली कम्प्लीट स्टेटमेंट. कम्प्लीट स्टेटमेंट काय आहे मग P or Q and R. ओके, मी पुन्हा एकदा सांगतो बघा. ज्यावेळेस आपण स्विचिंग सर्किटसाठी ट्रूथ टेबल लिहिणार आहोत त्यावेळेस ट्रू फॉल लिहायचं नाही. त्यावेळेस आपल्याला लिहायचं आहे 1 0 0 आहे का नाही. 1 आणि 0, ट्रूच्या ऐवजी 1, फॉलच्या ऐवजी 0. ओके, हे लक्षातच ठेवायचं आहे. ठीक, चला सांगा आता मला P ची एंट्री कशी करू. एनीवन, जसं आपण तिथं लॉजिकल 1 1. मध्ये स्टडी केलेलं आहे. 1 1 0 0. 1 1 किती वेळेस लिहू P मध्ये 1 1 4 times. 1 1 0 4 times. हे बघा 1 1 1 1 0 0 0 0 0 0 4 टाइम्स. करेक्ट, सिमेट्रिक असते हा. आता Q मध्ये सांगा रे. First 2 1, then दोनदा 2 1 लिहायचा 0. दोनदा 0 लिहायचा. 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0. आणि R मध्ये 1 time 0. 1 time. अल्टरनेट 1 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे, ओके. आता इथं Q and R आहे. मला सांगा अँडचं आपण स्टेटमेंट कसं लक्षात ठेवलं होतं. जर दोन्ही ट्रू असेल तर आन्सर काय असतं आपलं ट्रू असतं. पण याच्यामध्ये ट्रूच्या ऐवजी आपण 1 लिहितोय आता. मग जिथं जिथं तुमचं दोन्ही ठिकाणी 1 येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं आहे 1. अदरवाईज तुम्ही काय लिहिणार आहे याच्यामध्ये 0. 0. बरोबर. हे बघा रे Q and R म्हणजे हे 2 कॉलम बघा फक्त. Q and R हे 2 कॉलम बघा इथं 1 1 1 1 1. 1 सांगा फास्ट. 1 0
0 0 0 1 0 0 0 0 0 0 1 1 1 1 1 0 0 0 1 0 आणि 0 0 0 0 1 बरोबर. आता हे झालं आपला हा कॉलम. आता आपल्याला कम्प्लीट स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल तयार करायचं आहे बघा. सो तुम्हाला कोणते दोन कॉलम बघायचे आहेत? हा एक कॉलम ऑब्झर्व करायचा आहे तुम्हाला, बरोबर. या कॉलम सोबत पी. सो ज्याला मी इथं मार्क केलंय बघा आता येलो कलरने, या दोन कॉलम मध्ये काय आता ऑर आहे, ऑर. or ओके, ऑरचं काय सांगितलं मी तुम्हाला, लक्षात काय ठेवायचं, हिंट पॉइंट काय आहे? ज्यावेळेस False, दोन्ही false, फॉल्स false. फॉल्स असतील तर आन्सर असतं फॉल्स, अदरवाईज आन्सर काय असतं आपलं ट्रू. True. इथं आता फॉल्सच्या ऐवजी झिरो येणार आहे. जर ज्यावेळेस दोन्ही झिरो असतील त्यावेळेस आन्सर आपलं झिरो, बरोबर, अदरवाईज 1. सो सांगा, हे बघा One. हे दोन कॉलम चेक करा. 1 1 चा आन्सर काय येईल रे? 1 और 1 1 1 1 बरोबर. 1 और 0 1 1 0 1 और 0 1 1 1 और 0 1 1 0 और 1 1 1 इथं रे 0 0 0 इथं परत 0 Zero. 0 0 Zero. आणि लास्ट Zero. 0 0 0 हा झाला आपला ट्रूथ टेबल. तुम्ही गेस करा बरं, हा क्वेश्चन पेपरला किती मार्काला येत असतो? एस एनीवन? क्वेश्चन Two पेपरला marks येतो साठी. 3 किंवा 4 मार्काला. ओके, आणि बघा किती सिंपल आहे. आपण फक्त इक्वेशन तयार लिहिलं, इक्वेशन 1 मार्काला राहतं, आणि जर जास्त स्विचेस असतील तर 2 मार्काला, आणि 2 मार्काला ट्रूथ टेबल. ठीक आहे, 3 किंवा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. कोणाला डाऊट याच्यामध्ये असेल तर लगेच विचारा. येस एनीवन? कोणाला डाऊट? नाही ना? ओके, जायचं पुढच्या No. सर्किट वरती. ओके, सेकंड सर्किट Yes. ड्रॉ करतो मी आता. सर्किट नंबर 2. मला बघू द्या किती जणांमध्ये पेशन्स आहेत. ओके, आहेत बघा. गुड, आपले रेग्युलर मेंबर सगळे आहेत. सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता सर्किट डायग्राम अशी, हा सो टोटल 4 स्विचेस आहेत. त्यांचं नाव लिहितो मी इथं. हे S1 डॅश, दुसरा स्विच आहे S2. ओके, त्याला पॅरलल मध्ये खाली आहे इथं S1 आणि इथं S2 डॅश. ओके, सर्किट बघून घ्या. अगोदर तुम्ही सगळ्यांनी नोटबुक मध्ये सिम्बॉलिक फॉर्म लिहा. बघा तुमचा बरोबर येतोय का सिम्बॉलिक फॉर्म? वरती 2 स्विचेस सिरीज मध्ये आहेत, त्याला पॅरलल खाली परत 2 स्विचेस सिरीज मध्ये आहेत. केला ट्राय सगळ्यांनी? चला, मला कोण सांगतं रे आता? S1 डॅश बघा पहिला. negation of negation P bracket and negation Q. of P and Negation Q of P and and Q S2 म्हणजे कोण आहे? Q. or बरोबर, याला ब्रॅकेट टाकतो or मी. और हा or in bracket P and negation of Q. P and negation of Q. Q बरोबर, S1 ला आपण P वापरतो, S2 ला आपण Q वापरतो. ओके, आणि डॅश असेल तर निगेशन ओनली. गुड. आता याचा आपल्याला काय तयार करायचं रे? ट्रूथ टेबल. सो ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी मला पहिला कॉलम कोणासाठी लिहायचा आहे? बोला. P साठी पहिला कॉलम P साठी, बरोबर. हा, दुसरा कॉलम P Q Q. Q दुसरा कॉलम आला Q साठी. आता याच्यामध्ये R नाही बरं का रे. हा, तिसरा कॉलम कोणासाठी लिहू? negation of P गुड, निगेशन ऑफ P. negation of Q दुसरा पुढचा
Negation of क्यू. Q. गुड. पुढचा आता हा पहिला ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड क्यू. Second bracket सेकंड ब्रॅकेट P पी and negation अँड of Q. निगेशन ऑफ क्यू. Q. आणि सगळ्यात शेवटी काय असेल रे? Full negation of P and Q or Full. negation म्हणजे हे of P कम्प्लीट स्टेटमेंट and ना, बरोबर ना? इथं असं मार्क करून लिहू करे इथं असं, म्हणजे इथं कोण येणार आहे? हे कम्प्लीट स्टेटमेंट येणार आहे, बरोबर? तुम्ही पेपरला असं मार्क नाही करायचं बरं का रे, तुम्ही ती लिहायचंय पूर्ण तिथं. बरोबर सांगताय तुम्ही. चला मला सांगा आता पी मध्ये एंट्री कशा करू? 1 1 1 4 times 1 बरोबर, मतलब ट्रू and फॉल्स 4 सांगताय times काय? 0. 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0. क्यू मध्ये 1 0 1 0. निगेशन ऑफ पी चा मिनिंग काय असतो की यांच्या व्हॅल्यू ज्या आहे पीच्या त्या रिव्हर्स करायच्या, बरोबर? मग सांगा काय येईल रे इथं? 1 चं 2 निगेशन times 0 0 and 2 0, times इथं 1 1. निगेशन ऑफ क्यू काय येईल? 0 1 0 1 0. 0 1. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे, ठीक आहे. सो कोणते दोन कॉलम बघायचे बघा तुम्हाला? हा निगेशन ऑफ पी आणि हा क्यू, हे दोन कॉलम बघायचे, ठीक आहे. अँड मध्ये अँडचं काय असतं? दोन्ही 1 असेल तर आन्सर 1 येईल, अदरवाईज 0. सांगा 1 अँड 0 आन्सर 0 0 0 0 0 आन्सर 0. 0 इथं 1 1 आन्सर 1 1 1. आणि 0 1 चा आन्सर 0. 0. आता पुढचे दोन कॉलम तुम्हाला कोणते बघायचे? पुढचे दोन कॉलम तुम्हाला बघायचे पी अँड निगेशन ऑफ क्यू. हे दोन कॉलम तिथं मी येलो कलर तुम्हाला मार्क केलं दिसतंय बघा. या दोन कॉलम बघायचे आता. सो बघा परत अँड आहे 1 अँड 0 0 0. 0. परत 1 अँड 0 0 0. 0 बरोबर ना? 0 अँड 0 0 1 पुढे 1 1 आहे 1. ना? हा 0 0 आहे ना तुम्ही? 0 येईल सर. माझ्याकडून चुकलं काही केलं? 0 हे बघा रे, पी अँड निगेशन ऑफ क्यू करतो ना आपण. इथं 1 आहे, इथं 0 आहे, 0 इथं 1 आहे, इथं हा 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 पी अँड निगेशन ऑफ क्यू, इथं 1 आणि इथं 1. मी हा कॉलमचा 0 घेतला, करेक्ट. इथं 1 येईल सेकंड नंबरला. मी परत दाखवतो तुम्हाला कुठं. हा बघा, हा तुमचा 1 आहे ना रे, इथं हा 1 आहे आणि हा 1 आहे, बरोबर. सो 1 अँड 1, इथं काय आला तुमचा? 1 आला, करेक्ट. पुढचं 0 अँड 0 0 0 0 आणि 1 काय आला इथं? परत 0 आला. 0 आता कोणते दोन कॉलम बघायचे रे तुम्हाला? सेकंड लास्ट 2. हा हा एक कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे. यांच्यामध्ये कोण आहे रे आता? ऑर आहे, ऑर. R R बरोबर आहे. ऑरच्या मध्ये काय असतं? दोन्ही 0 असेल तर आन्सर 0. मग सांगा पहिलं काय येईल रे? 0 0 0 0 0 0 1 0 1. ऑर आहे ना रे? 0 1 1 1 1 1 0 1. 1 1 परत 0 0 0 0. सो तुमचा आन्सर काय आलं? 0 1 1 0 0 1 1 0. हे तुमचा आन्सर आहे. पेपरला तुमचं चेक कसं होतं माहिती आहे का रे? या ट्रूथ टेबलमध्ये पेपरला डायरेक्टली ते तुमचं काय बघणार आहेत? लास्ट कॉलम. तुमचा लास्ट कॉलम काय तो हा त्यांच्यासाठी इंटरेस्टेड आहे फक्त. ओके. जर तुमचा लास्ट कॉलम जर हात जर आला 0 1 0 1 1 0 तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 4 आउट ऑफ 4. ठीक आहे. ओके, चला घेऊ का तिसरा आता क्वेश्चन? याच्यामध्ये डाऊट कोणाला नाही ना? नाही ना? नाही ना? नाही ना डाऊट कोणाला? ओके चल ठीक है, नेक्स्ट सर्किट लेते हैं फिर हम. आपल्या मॅथच्या लेक्चरला 8:45 पर्यंत बसायची तयारी ठेवत चला, कारण माझं 12वी वरती इकडं ऑफलाईनचं लेक्चरच 7:45 नंतर सुटतं. सो आपलं लेक्चर मे बी 8 पर्यंत चालू होत जाईल. 8च्या अगोदरच माझा ट्राय राहील बघा लेक्चर चालू करायचं. ठीक आहे. सो 8 ते 8:45.
हा बा अशी सर्किट डायग्राम आहे आता. ठीक आहे, बघा याच्यामध्ये स्विचेस किती आहेत. इथलचा स्विच आहे तुमचा पहिला S1, त्याला सिरीजमध्ये 2 स्विचेस पॅरलल आहेत. S2 डॅश, हा S2 डॅश आहे, आणि इथं S3, इथं S2 डॅश, आणि इथं S3 डॅश. ओके, बघा डायग्राम व्यवस्थित बघा आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा प्रयत्न करा. सिम्बॉलिक फॉर्म जमला म्हणजे ट्रूथ टेबल काय सोपं आहे बघा. सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला लिहिता आला पाहिजे फक्त. वन्स केला का ट्राय सगळ्यांनी? P and in bracket negation of and- Q. ओके सांगा. हा, इथं अगोदर S1 आहे, सगळ्यात अगोदर 1 by 1 जायचं. सगळ्यांसाठी सांगतोय मी, 1 by 1 जायचं. ठीक आहे, इथं S1 आहे, S1 चं नोटेशन हा P, बरोबर सांगताय. बरोबर. and P and in bracket इथं negation of bracket मध्ये Q बरोबर or R negation of Q or or R R. R हा ब्रॅकेट bracket कंप्लीट. complete or परत or negation of Q and negation of R negation of Q and and negation of R. गुड. हे झालं बघा कम्प्लीट स्टेटमेंट. बघा इथून स्टार्ट केलं त्यांनी. अगोदर S1 चा P सांगितला, त्यानंतर हे बघा सिरीज मध्ये होतो आपण, सिरीज मध्ये आलं अँड, त्यानंतर याच्यामध्ये 2 स्विचेस. कोणते 2 स्विचेस? S2 डॅश, S3 डॅश हे पॅरलल मध्ये होते. S2 डॅश साठी आला निगेशन ऑफ Q, S3 साठी आला R, आणि दोघं पॅरलल आहे म्हणून काय आलं इथं ऑर. मग आपण इथून खाली आलो म्हणजे पॅरलल, म्हणून इथं काय आला ऑर. पुन्हा 2 स्विचेस तुमचे सिरीज मध्ये आहे. पुढं सिरीज म्हणून इथं अँड आला. कोणते 2 स्विचेस आहे? S2 डॅश म्हणजेच निगेशन ऑफ Q, S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ R. ओके, आता याचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. ठीक आहे, मोठा आहे ट्रूथ टेबल. बघा पहिला कॉलम येईल P साठी. मी काय करतो, याला एकाच इथं पेजवर आणतो खाली. ठीक आहे, मी याला परत खाली लिहितो सिम्बॉलिक फॉर्मला, आणि एकाच पेजवरती आपण ट्रूथ टेबल तयार करूया. सो सिम्बॉलिक फॉर्म आहे P अँड negation of Q or R or negation of Q and negation of R. ठीक आहे, ओके. सो सगळ्यात पहिलं येईल इथं P. P नंतर सांगत चला मला Q. R. Q नंतर काय लिहू रे? R. R. बरोबर. R नंतर Negation of Q. निगेशन ऑफ Q. P नाही आहे निगेशन, बरोबर. निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ Q, करेक्ट. Negation of R. निगेशन ऑफ R, ओके करेक्ट. Negation of Q or R. पहिला ब्रॅकेट, गुड. निगेशन ऑफ Q और R. P or नाही P and negation of Q or R. Second अच्छा, मग तुम्ही असं म्हणजे हे कम्प्लीट करून घेताय का अगोदर पहिलं? चालेल, काय अडचण नाही. P अँड हा बोला निगेशन ऑफ Q Negation of और R. R. त्यानंतर काय येईल? पुढचा ब्रॅकेट, Negation of Q and negation of R. निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी काय येईल मग आपलं कम्प्लीट स्टेटमेंट. कम्प्लीट स्टेटमेंट इथं लिहू खाली. ओके, बरं अगोदर एवढं करून घेऊ आपण, मग कम्प्लीट स्टेटमेंटचं एक कॉलम राहिला आपला, हा राहिला. काय पेपरला पण असं समजा जागा जर नाही पुरली ना, तर तो कॉलम तुम्ही खाली आणू शकता, खाली लिहायचं इकडं. ओके, ठीक आहे. ओके, मला आता एंट्रीज सांगायच्या तुम्ही सगळ्यांनी. ओके, बोला Pच्या एंट्रीज. 4 times 1 and 4 times 4 times 1, 4 times 0, करेक्ट. Qच्या एंट्रीज 1, 2 times 0. 0, बरोबर. Two. Rच्या एंट्रीज 1 Alternate 1 0. 0 1 0 1 0. निगेशन ऑफ Q काय होईल रे?
हे बघा ह्या क्यूचं तुम्हाला आपण Reverse होईल. 2 0 2 1 2 0 2 1. हा आरचं निगेशन काय होईल इथं 1 0 इथं 1 0 0 आहे 1. बरोबर 0 1 0 1 0 1 0 1. निगेशन ऑफ क्यू और आर कोणते दोन कॉलम बघायचे बघा आता निगेशन ऑफ क्यू आणि आर यांच्यामध्ये कोण आहे ऑर आहे ऑर 0 0 असेल तर 0 फक्त ठीक आहे दोन कॉलम चेक करा बघा 1 0 1 0 1 0 0 1 2 1 1 0 1 1 1 0 1 1 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 गुड 1. आता कोणते दोन कॉलम बघायचे तुम्हाला आता पी मध्ये अँड आहे आणि हा कॉलम आता जो आपण तयार केला तो म्हणजे हा पहिला आणि इथलचा डायरेक्ट मध्ये अँड आहे दोन्ही 1 असेल तर आन्सर 1 अदरवाईज 0 हे बघा इथं 1 इथं 1 आन्सर 1 1 1 इथं 0 आन्सर 0 0 0 1 आन्सर 1 1 परत इथं 1 इथं 1 आन्सर 1 1 0 1 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0 1 0 0 करेक्ट आता कोणतं बघायचे रे दोन कॉलम निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर हे बघा हे दोन शेजारचे निगेशन ऑफ क्यू निगेशन ऑफ आर यांच्यामध्ये अँड आहे ओके दोन्ही 1 असेल तर आन्सर 1 अदरवाईज 0 बघा हे दोघं जण आता 0 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1 1 0 0 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1 1 बरोबर ओके आता लास्ट वाला कॉलम म्हणजे हे काय करायचं आपल्याला आता सेकंड लास्ट आणि लास्ट हे जे दोन कॉलम आहेत या दोन कॉलमच्या मध्ये आता ऑर आहे ठीक आहे म्हणजे इथे लिहितो मी स्टेटमेंट आपलं पी ऑर हा सांगा रे मला आता ते वरती गेलं पी ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर आर परत ऑर इथं निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ काय होतं सॉरी निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर Q and R. ठीक आहे निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर ओके चला हे दोन कॉलम मला सांगायचे ना तुम्ही सांगा मध्ये ऑर आलेला आहे बरोबर ना आता इथं ऑर आहे 1 0 किती रे 0 ऑर आहे ऑर मध्ये ऑर आहे 1 1 हां यस 1 पहिलं आउटपुट आलं 1 0 0 0 0 1 0 1 1 नेक्स्ट 1 1 1 ऑब्झर्व करताय ना हां पुढचं 0 0 0 0 0 परत 0 बरोबर परत 0 आणि लास्ट किती रे 1 1 लास्ट 1 ओके म्हणजे तुमचं चेक काय होणार पेपरला फायनली तुमचा लास्ट कॉलम चेक होणार काय यायला पाहिजे तो 1 0 1 1 0 0 1 ओके हा तुमचा लास्ट कॉलम यायला पाहिजे चेक कसं करणार ते काय चेक करतील ते पण ती बघा पहिला 1 येतोय का दुसरा 0 तिसरा 1 चौथा 1 मग 0 0 0 1 असं ठीक आहे ना असं चेक करतात बघा ते मी पण माझं चेक करतो आन्सर बरोबर आहे का नाही का मी सॉल्व केला बुकमधला क्वेश्चन नंबर 3 त्याचा आन्सर आहे 1 0 1 1 0 0 0 1 करेक्ट ॲब्सोल्युटली राईट समजला का रे प्रॉब्लेम तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहिता आलं म्हणजे पुढचं जमलं बघा 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा अँड हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला होता इथं लिहून ठेवा 3 नंबरचा क्वेश्चन ना हा क्वेश्चन 3 ओके बोर्ड एक्झामला फेब 22 ठीक आहे चला आता मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो होमवर्क असेच सॉल्व करायचे सिम्बॉलिक फॉर्म आणि ट्रूथ टेबल सोपे सोपे आहेत ठीक आहे सो मला बघा कोण कोण प्रेझेंट आहे मला अगोदर बघू द्या एवढ्यांकडून मी एक्सपेक्ट करू शकतो बघा की ते मला होमवर्क पाठवतील
आनंद जाधव, स्नेहा आहे, स्नेहल आहे, साक्षी आहे, प्रतीक्षा आहे, मसीर आहे. ओके, दरेकर, प्रसाद, रोहिणी, म्हणजे आपला डांगट येतो, सई, चैताली, स्नेहल, साक्षी, सिद्धी, वर्षा. साक्षी ही गायब झाली काय? श्रुतिका. सर मी आहे. अच्छा, प्रमिला नावन जॉईन झाले का आता? ओके ओके ओके, ठीक आहे. सो तुम्ही एवढ्यांनी मला होमवर्क पाठवायचा. काय डाऊट असेल तर मग ते पण विचारू शकता तुम्ही. इथं 2 स्विचेस पॅरलल मध्ये आहे. त्यानंतर इथं एक स्विच आहे याला सिरीज मध्ये, आणि परत पुढे 2 स्विचेस पॅरलल मध्ये आहे. इथं आहे S1, इथं आहे S2, इथं परत दुसऱ्या पॅनल नाव देतो आहे का नाही, ते कन्फ्युजन नकोच. S1, S2, परत इथं S2, हिअर इज S3 आणि हिअर इज S1 डॅश. हा झाला नंबर 4. नंबर 5, नंबर 5 मध्ये आहे इथं वरती एक स्विच आहे S1. त्यानंतर त्याला पॅरलल मध्ये 2 स्विचेस आहेत. परत यांना पॅरलल मध्ये 2 स्विचेस आहेत. ठीक आहे, मग इथं खाली बॅटरी वगैरे जॉईन केलेली आहे. स्विचेसचे नाव देतो मी. पहिला स्विच इथलचा S1, इथलचा आहे S1 डॅश, इथलचा आहे S2 डॅश, इथलचा आहे S1 आणि इथलचा आहे S2. ओके, सो दीज आर द 2 होमवर्क. ओके, तेवढं करा रे सगळ्यांनी प्लीज. आणि मला माझा पर्सनल नंबर सगळ्यांकडे आहे, तुम्ही मला ते पाठवू शकता. ठीक आहे. ओके, मी परत एकदा अटेंडन्स चेक करतो. लगेच मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणारच आहे. ओके, ठीक आहे. समजलं का सगळ्यांना लेक्चर आजचं? ऑल ऑफ यू. ओके, चला, खूप सारे लाईक्स आले बघ. ठीक आहे, मग थांबूया. ठीक आहे ना, आपलं लेक्चर असंच 9:45 पर्यंत चालेल, कारण माझं 12वी ऑफलाईनचं लेक्चर नेमकं म्हणजे 7:45 ते 8च्या दरम्यान मी संपवायचा प्रयत्न करेन तिथं, आणि मग आपण आपल्या लेक्चरकडे येऊया. ठीक आहे, 8:45 पर्यंत आपलं होत जाईल डेली. ठीक आहे, सो थांबूया. चलो, बाय बाय.